नमस्कार प्रेक्षको, हॅलो डॉक्टर या प्रायोजित कार्यक्रमामध्ये मी डॉक्टर आकाश हरिश्चंद्र मस्के तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। प्रेक्षको, सध्याचं जग हे नवनवे विश्वविक्रम व कीर्तिमान स्थापन करणाऱ्यांचं आहे। हे जे विश्वविक्रम आहे आणि हे जे कीर्तिमान आहे याची नोंद घेणारे अनेक स्वायत्त संस्था जगभरात आहेत। पण त्यातही गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्स ही जी संस्था आहे ही सर्व जगामध्ये सर्वश्रेष्ठ अशी मानली जाते। प्रेक्षको, एक अत्यंत आनंदाची बातमी आहे, ती म्हणजे 20 फेब्रुवारी 2025 रोजी आयुष मंत्रालयाने आणि पर्यायाने संपूर्ण भारतानेच एक नव्हे दोन नव्हे तर तब्बल 5 असे गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्स केलेले आहेत। हे जे गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्स केलेले आहेत हे कोणते आहेत आणि त्याचा तुमच्या आरोग्याशी किती घनिष्ठ संबंध आहे हे जाणून घेणे फार महत्त्वाचे आहे। याच अनुषंगाने आपण आजचा विषय निवडला आहे। पाहूया आजचा विषय काय आहे ते। विषय आहे देशाचे प्रकृती परीक्षण अभियान। विषय आहे देशाचे प्रकृती परीक्षण अभियान आणि या विषयावरती तज्ञ मार्गदर्शन आणि चर्चा करण्यासाठी आज आपल्यासोबत उपस्थित आहेत डॉक्टर आशुतोष गुप्ता सर। नमस्कार सर, आपल्या कार्यक्रमामध्ये स्वागत आहे। नमस्कार। महाराष्ट्राला सुपरिचित असं व्यक्तिमत्व आहे सरांचं, तरीही नव्या असलेल्या प्रेक्षकांसाठी मी सरांची पुन्हा एकदा ओळख करून देतो। डॉक्टर आशुतोष गुप्ता सर हे MD आयुर्वेदामध्ये संपादन केलेले आहे। आयुष मंत्रालय भारत सरकारद्वारे राबवण्यात असलेल्या देश का प्रकृती परीक्षण अभियानाच्या आयोजन समितीचे ते राष्ट्रीय सचिव आहेत। भारतीय चिकित्सा पद्धती राष्ट्रीय आयोग नवी दिल्लीच्या बोर्ड ऑफ एथिक्स अँड रजिस्ट्रेशन याचे ते समन्वयक आहेत। MCIM म्हणजेच महाराष्ट्र काउन्सिल ऑफ इंडियन मेडिसिन नवी मुंबई याचे ते अध्यक्ष असून त्यांनी भरीव कामगिरी केलेली आहे। या दरम्यान बोगस डॉक्टरांच्या विरोधात राज्यभर प्रभावी मोहीम राबवून त्यांनी बोगस डॉक्टरांना आळा बसवण्यात मोठ्या प्रमाणावर यश प्राप्त केले आहे। महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ MUHS नाशिकचे ते सिनेट सदस्य आहेत। नॅशनल युवा कोऑपरेटिव्ह सोसायटी नवी दिल्लीचे ते संचालक आहेत। महाराष्ट्र शासनाच्या शुल्क नियामक प्राधिकरणाचे सदस्य म्हणून देखील त्यांनी कार्य केलेले आहे। चला तर मुख्य कार्यक्रमाकडे वळूया। सर, पुन्हा एकदा तुमच्या या कार्यक्रमामध्ये स्वागत आहे। सर, आजचा आपला विषय आहे देशाचे प्रकृती परीक्षण अभियान। याबद्दल जरा माहिती द्या। भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाने देशाचं प्रकृती परीक्षण, आपण मराठीत म्हणतो पण त्याचं मूळ नाव देश का प्रकृती परीक्षण अभियान असं आहे आणि केंद्रीय आयुष मंत्री श्री प्रतापराव जाधवजी यांच्या संकल्पनेतनं या अभियानाची निर्मिती झाली। त्यांच्या पुढाकाराने हे अभियान प्रारंभ झालं आणि आपल्या देशाचे लोकप्रिय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांनी राष्ट्रीय आयुर्वेद दिवसाच्या एका कार्यक्रमामध्ये या अभियानाची घोषणा केली आणि देश या संदर्भात एक प्रकृती परीक्षण अभियान हे राबवण्यात असल्याची घोषणा केली आणि 26 नोव्हेंबर म्हणजे संविधान दिवस ते 25 डिसेंबर म्हणजे भारतरत्न श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयीजी यांच्या जयंतीपर्यंत हे 1 महिना अभियान चाललं। प्रकृती परीक्षण अभियान हे मुळामध्ये आयुर्वेदाच्या सिद्धांतावर अनुरूप आयुर्वेदोक्त प्रकृती या विचारावर आधारित एक अभियान आहे। आपल्याला माहित असेल की आयुर्वेद हे भारतीय शास्त्र आहे, ज्याला इंग्रजीत इंडिजिनस शास्त्र, आमचं आपलं शास्त्र असं आपण म्हणू शकतो आणि या शास्त्रामध्ये प्रकृतीचा जो विचार केलेला आहे तो आपल्या भारताच्या प्रत्येक नागरिकाला स्वस्थ राहण्यामध्ये खूप मदतगार साबित होऊ शकतो। त्या दृष्टीने या अभियानाची रचना केली आहे। प्रत्येक व्यक्तीला आपली प्रकृती कळावी या दृष्टीने या अभियानाची योजना जी आहे ती आयुष मंत्रालयाने केली। भारतीय चिकित्सा पद्धती राष्ट्रीय आयोग हे जे NCISM ज्याला म्हणतो, ही नोडल एजन्सी म्हणून आयुष मंत्रालयाने याला नियुक्त केलं होतं आणि मला सांगायला अत्यंत आनंद आहे की देशामधले लाखो डॉक्टर्स, लाखो आयुर्वेदाचे PG आणि UG स्टुडंट्स, त्याचबरोबर प्रायव्हेट प्रॅक्टिशनर आणि मेडिकल ऑफिसर्स यांनी या अभियानाला आपलं अभियान समजून हे अभियान खूप चांगल्या पद्धतीने यशस्वी झालेलं आहे आणि परवाच 20 तारखेला 5 वर्ल्ड रेकॉर्ड सुद्धा या अभियानाने स्थापन केलेले आहेत आणि हे अभियान यशस्वी झालेलं आहे हे मला या ठिकाणी आवर्जून सांगावंसं वाटतं। नक्कीच सर, फार सुंदर माहिती दिली तुम्ही या अभियानाबद्दलची। पण सर, मला विचारायचं आहे की हे जे अभियान आहे हे करताना तुम्हाला काय तयारी करावी लागली? म्हणजे
त्यामध्ये काहीतरी एवढं मोठं अभियान राबवण्यामध्ये मागे तर भरपूर भरभक्कम काम असं असेल, तर मग हे काम कोणकोणते होते आणि काय तयारी केली तुम्ही? सर्वात पहिले तर फर्स्ट इयरच्या विद्यार्थ्यांना पहिला टॉपिक त्यांच्या अभ्यासक्रमात प्रकृती हा असतो. त्याच्यामुळे सर्वांना प्रकृतीच्या बाबतीत माहिती असणं अगदी स्वाभाविक आहे. परंतु ह्या अभियानाची ज्यावेळेस रचना झाली त्यावेळेस आम्ही त्याच्यासाठी एक मोबाईल ॲप विकसित केलं, जे अँड्रॉइड आणि iOS या दोन्ही प्रकारच्या डिव्हाइसेसवर उपलब्ध आहे. आणि या ॲपच्या माध्यमातून ज्या सगळे आपले विद्यार्थी असतील, प्रॅक्टिशनर असतील, टीचर असतील, मेडिकल ऑफिसर असतील, ज्याला आम्ही स्वयंसेवक या अभियानाचे असं म्हणतो, त्या सगळ्या लोकांना माहिती असलं तरी कधी कधी बनचुके ही भावना येते की मला हे सगळं माहीत आहे, परंतु त्यांचं देशभरातल्या या सगळ्या लोकांचं प्रशिक्षण जे आहे ते आम्ही आधी ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही पद्धतीने घेतलं. ते प्रशिक्षण झाल्यानंतर म्हणजे 2 प्रशिक्षणाचा भाग होता. एकतर अकॅडमिक पार्ट की क्वेश्चनियर कशी भरायची, आणि दुसरा होता टेक्निकल पार्ट, कशा पद्धतीने हे ॲप्लिकेशन आपल्याला हँडल करायचं आहे त्याचं एक डिटेल ट्रेनिंग जे आहे ते त्या ठिकाणी घेण्यात आलं. आणि दुसरा विषय होता की गिनीज वर्ल्ड रेकॉर्डचं, त्यासाठी ॲप्लिकेशन प्रोसेस असेल, त्याची एक कार्यप्रणाली गिनीजनी निश्चित केलेली असते. त्यांचं खूप बारकाईने प्रत्येक गोष्टीकडे लक्ष असतं. दररोजचे रिपोर्ट त्यांना दररोज रात्री 12 वाजता जायचे असतात. तर त्या दृष्टीने सुद्धा टेक्नॉलॉजिकल तयारी जी आहे ती कमिशनचे सगळे आमचे सभापती जयंत देव पुजारी जी असतील, आमचे सर्व बोर्डांचे अध्यक्ष असतील, प्रोफेसर राकेश शर्माजी असतील, BS प्रसादजी असतील, आमचे रघुराम भटजी असतील, आमचे जगन्नाथनजी असतील, आमचे सेक्रेटरी जे आहेत कमिशनचे ते सच्चिदानंद प्रसाद असतील, पूर्ण टीम, म्हणजे हे नावं इतके आहेत की ते घेता घेता हा दिवस संपेल. विशेषतः आमचे सेक्रेटरी राजेश कोटेचा जी असतील, या सर्वांच्या समन्वयातनं एक रचना उभी केली. आणि आपले आयुष मंत्री प्रतापराव जाधवजी यांचं अगदी बारकाईने या सगळ्या पूर्वतयारीकडे लक्ष होतं. IGIBचं CSIRचं जे IGIB आहे रिसर्च इन्स्टिट्यूट, त्यांनी जी क्वेश्चनियर बनवली त्याच्या आधारावर जवळपास त्यांनी 10 वर्ष रिसर्च केल्यानंतर ही प्रकृती परीक्षणाचं एक स्टँडर्डाइज फॉर्मॅट ज्याला म्हणतो, क्वेश्चनियर म्हणतो, ते डेव्हलप केलं. ते आमच्या आर्ट कोड या ज्यांनी ॲप्लिकेशन तयार केलं त्यांना देणं असेल, त्याच्या ट्रायल्स असतील, या पद्धतीने सगळी पूर्वतयारी झाली. आणि या अभियानाची सुरुवात ही 26 नोव्हेंबरपासून भारताच्या राष्ट्रपती, महामहिम राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मूजी यांच्या प्रकृती परीक्षणापासून या अभियानाचा प्रारंभ हा त्या ठिकाणी करण्यात आला. फारच सुंदर माहिती दिली सर आपण. सर, आता एवढा मोठा अभियान राबवताना आपण आयुर्वेदाचे अनेक प्रॅक्टिशनर स्टुडंटसुद्धा घराघरामध्ये पोहोचले असतील, तर याबद्दल जरा माहिती सांगा. हे अभियान राबवत असताना आयुर्वेदाचे सगळे जे लोक होते त्यांनी स्वतः आधी आपल्या मोबाईलमध्ये हे अँड्रॉइड ॲप्लिकेशन इन्स्टॉल केलं. आणि ते इन्स्टॉल केल्यानंतर ते लोकांपर्यंत जायचे, गावागावापर्यंत जायचे. आणि देशभर आपण पुष्कळदा म्हणतो की काश्मीर ते कन्याकुमारी आणि कच्छ ते कामरूप, पण त्यालाही बृहद स्वरूप आयुर्वेदाच्या लोकांनी देत अंदमानपासून तर लक्षद्वीपपर्यंत इतक्या विस्तीर्ण भागामध्ये, अगदी काश्मीरमध्ये तर इतकी कडाक्याची थंडी होती, हिमाचल सारखा भाग असेल, उत्तराखंड सारखा भाग असेल, त्या ठिकाणी सुद्धा आयुर्वेदाचे जे आमचे व्हॉलेंटियर आहे हे घरोघरी गेले. त्या लोकांना प्रकृतीचं महत्त्व काय आहे हे त्या ठिकाणी समजावून सांगितलं. आणि त्यांच्याही मोबाईलमध्ये ॲप्लिकेशन इन्स्टॉल करून खूप मोठ्या प्रमाणावर प्रकृती परीक्षणाचं जे कार्य आहे हे त्या ठिकाणी करण्यात आलं. आणि मला सांगायला अत्यंत आनंद होईल की प्रत्येक गावामध्ये, ते छोटं गाव असेल किंवा मोठं मेट्रोपॉलिटन सिटी असेल, लोकांची जी स्वीकारार्हता आहे आयुर्वेदाच्या विषयी ती खरोखर खूप प्रेरणादायी आहे. आणि मला असं वाटतं आयुर्वेदाच्या लोकांचाही आयुर्वेदावर जो विश्वास आहे तो अधिक दृढ होण्यामध्ये लोकांचा जो प्रतिसाद या अभियानाला लाभला त्यांनी निश्चितपणे बळ मिळालेलं आहे, असं या प्रसंगी मी आपल्याला सांगू इच्छितो. सर, तुम्ही म्हणता की हे जे आयुर्वेदाचे प्रकृती परीक्षण आहे हे BAMSच्या पहिल्या वर्षामध्येच आपल्याला शिकवलं जातं आणि हे आयुर्वेद फार प्राचीन आहे. पण या आधुनिक युगामध्ये खरंच या प्रकृती परीक्षणाची गरज आहे का? काय वाटतं तुम्हाला? असं आहे की आधुनिक काळामध्येच प्रकृती परीक्षणाची गरज आहे. मुळामध्ये आपली जी संस्कृती आहे त्यामध्ये प्रत्येक ऋतूच्या अनुसार, प्रत्येक काळाच्या अनुसार आपण कशा पद्धतीने आपला आहार विहार ठेवला पाहिजे, आपली दिनचर्या ठेवली पाहिजे, आम्ही काय खाल्लं पाहिजे, काय खायला नको, हे आपल्या संस्कृतीत पूर्ण घट्ट बसलेलं असायचं. म्हणजे आपल्याला आठवत असेल किंवा आपल्याला माहिती असेल की चातुर्मासात काही गोष्टी खायच्या नाही असं सांगतात, त्यालाही शास्त्रीय कारणं असायची. पण या आधुनिक जीवनशैलीमुळे
आपलं जे काही शास्त्र होतं, आपली जी काही दिनचर्या होती, आपलं जे काही जीवन जगण्याची पद्धती होती ती बदलली आहे. आणि ती बदलल्यामुळे आणि सरसकट संस्कृतीमध्ये सगळ्यांचा विचार करून ती एक जीवनशैली विकसित झाली होती. पण आयुर्वेदामध्ये ज्या 7 प्रकारच्या प्रकृती सांगितलेल्या आहेत, वात, पित्त, कफ, या 3 दोषांच्या संयोग आणि सन्निपातानी 7 प्रकृती तयार होतात. म्हणजे वात, पित्त, कफ, वात, पित्त, पित्त, कफ आणि कफवात आणि तिन्ही दोषांची मिळून एक, अशा 7 प्रकृतीच्या व्यक्तीला आपण काय करायला हवं आणि काय करायला नको याची जर माहिती असली तर निश्चितपणे एक ज्याला म्हणतो हेल्थ इंडेक्स जो आहे तो निश्चितपणे सुधारायला मदत होईल. आणि त्याचप्रमाणे त्या लोकांचं जर आरोग्य चांगलं राहिलं तर चांगल्या आरोग्यामुळे ते एक खूप चांगलं जीवन यापन करू शकतील. सकारात्मक आरोग्याकडे त्यांची वाटचाल या प्रकृती परीक्षणाने होईल. त्यामुळे आपण काय आहोत, आपलं शरीर काय आहे आणि त्याची वृत्ती कशी आहे या दृष्टीने त्यांना माहिती मिळणं हे खूप गरजेचं होतं. त्याच्यामुळे मला असं वाटतं की अत्यंत समयोचित असं हे अभियान त्याला आपण म्हणू शकतो. खूपच छान माहिती दिली सर. आपल्या आधुनिक काळामध्ये आपल्याला प्रकृतीची किती गरज आहे याबद्दल सरांनी खूप छान माहिती दिली. सर, आता प्रश्न येतो की आपण हे गिनीस वर्ल्ड रेकॉर्ड्स स्थापन केलेत. एक नव्हे, 2 नव्हे, तर तब्बल 5 असे रेकॉर्ड स्थापन केलेत. या रेकॉर्ड्सबद्दल काहीतरी सांगा. यामध्ये 5 विश्वविक्रम आपण स्थापन केलेले आहेत. या 5 विश्वविक्रमामध्ये यापूर्वी जे काही विश्वविक्रम झाले होते तर मला सांगायला आनंद आहे की हे गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये खूप मोठ्या संख्येचे जे विश्वविक्रम आहे ते चीन हा देश जो आहे तो स्थापित करत असतो. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ट्रॅडिशनल सिस्टीम ऑफ मेडिसिन जे आहे, जसं आपलं आयुर्वेद आहे तसं चायनीज ट्रॅडिशनल सिस्टीम ऑफ मेडिसिन आहे. तर जितक्या काही जगामध्ये ट्रॅडिशनल सिस्टीम ऑफ मेडिसिन आहेत त्या सगळ्या ट्रॅडिशनल सिस्टीम ऑफ मेडिसिनमध्ये आपल्या देशासमोरचं सर्वात मोठं चॅलेंज किंवा आपला सर्वात मोठा प्रतिस्पर्धी हा चीन आहे. आणि असा आपला प्रतिस्पर्धी असताना चीनचं जे एक वर्ल्ड रेकॉर्ड होतं 58,284चं ते आपण 1,38,92,776 इतक्या मोठ्या संख्येने मोडलेला आहे, म्हणजे कैकपट. तर मला असं वाटतं की भारतीय चिकित्सा पद्धतीने चायनीज ट्रॅडिशनल मेडिसिनचा रेकॉर्ड हा मोडलेला आहे. आणि जो आपला खऱ्या अर्थाने एक प्रतिस्पर्धी ट्रॅडिशनल मेडिसिनमध्ये असेल तर तो रेकॉर्ड हा मोडलेला आहे. अन्य एकूण 5 रेकॉर्ड आपण या प्रसंगी केलेले आहेत. आणि मला सांगायला असा आनंद वाटतो की यामधले रेकॉर्ड इतक्या मोठ्या प्रमाणावर मोडलेले आहेत की नजीकच्या भविष्यकाळात कुणी हे रेकॉर्ड मोडण्याचा विचार सुद्धा करणं अत्यंत अशक्यप्राय आहे. अशा पद्धतीची सफलता आयुर्वेदाच्या या सगळ्या जनशक्तींनी मिळवून दिली आहे आणि खरोखर देशासाठी आनंदाची ही गोष्ट आहे. फारच आनंदाची बाब आहे. सर, तुम्ही म्हणाले की हे विश्वविक्रम आपण बनवलेले आहेत, तर मग ह्या एवढ्या मोठ्या आकड्याचा आपण जेव्हा विचार करतो तर याचा आपल्या आयुर्वेदाचा जागतिक पातळीवर पुढे नेण्याचं किंवा एक काहीतरी ठसा उमटवण्याचं काही आहे का, म्हणजे प्रबोधन आहे का त्याच्यामध्ये? काय यामध्ये एक गोष्ट मला आपल्याला आवर्जून सांगावीशी वाटते की हे 5 वर्ल्ड रेकॉर्ड जे आहेत त्याच्यामधलं एक विश्वविक्रम आहे हे फर्स्ट इन लाईन आहे. म्हणजे अशा प्रकारचा विश्वविक्रम यापूर्वी कुणीच केलेला नाही. आणि ज्यावेळेस असा फर्स्ट इन लाईन वर्ल्ड रेकॉर्ड एखादी संस्था एखादा देश करतो त्यावेळेस त्या वर्ल्ड रेकॉर्डची पब्लिसिटी जी आहे ती 180 देशांमध्ये गिनीज हे स्वतःच्या संसाधनातनं करत असतो, स्वतःच्या बजेटमधनं करत असतो. त्यामुळे आयुर्वेदाचा असं एक फर्स्ट इन लाईन वर्ल्ड रेकॉर्ड झाला आहे आणि त्याची प्रसिद्धी 180 देशांमध्ये होणार आहे. त्यामुळे जगामध्ये आयुर्वेदाच्या विषयी आकर्षण निर्माण झालेलं आहे. 2014 पासून मोदीजी आल्यापासून हे जे आकर्षण निर्माण झालेलं आहे त्या आकर्षणाकडे अधिक ओढा हा विश्वातल्या अनेक देशांचा जो आहे तो निश्चितपणे वाढणार आहे. आणि दुसरी गोष्ट मी सांगू इच्छितो की ज्या प्रमाणे एक विकसित देश किंवा विकसनशील देश भारताकडे आज अनेक देशांचे राष्ट्राध्यक्ष, पंतप्रधान आम्हाला UPIची सिस्टीम द्या, डिजिटल पेमेंटची सिस्टीम द्या असा आग्रह पकडतात. आणि ज्यावेळेस आपल्या लक्षात येईल 2, 4, 5 वर्षामध्ये या प्रकृती परीक्षणामुळे आपल्या देशाचा हेल्थ इंडेक्स सुधारलेला आहे. त्यामुळे पुढच्या 5-10 वर्षामध्ये अनेक देश
कदाचित आपल्याला ही मागणी करतील की आमच्या देशाचंही प्रकृती परीक्षण तुम्ही करून द्या, जेणेकरून आमचाही हेल्थ इंडेक्स कशा प्रकारे सुधारता येईल या दृष्टीने सुद्धा सकारात्मकता या दृष्टीने निर्माण होऊ शकते. त्याचबरोबर हील इन इंडिया आणि हील बाय इंडिया अशी जी 2 कार्यक्रम भारत सरकारने पंतप्रधान मोदीजींच्या संकल्पनेतनं प्रारंभ केलेले आहेत, ज्यामध्ये विदेशातल्या सगळ्या लोकांना भारतामध्ये येऊन आयुर्वेद चिकित्सा पद्धती, आयुष विजा सुद्धा सुरू केलेला आहे. या सगळ्या गोष्टींकडे जो ओढा लोकांचा आहे, परकीय नागरिकांचा आहे, तो निश्चितपणे वाढायला मदत होईल आणि हेल्थ टुरिझममध्ये आपल्या आयुर्वेदाचा सुद्धा वाटा हा निश्चितपणे वाढायला त्या ठिकाणी मदत ही होणार आहे. नक्कीच सर. सर, असे म्हणतात की व्यक्ती तितक्या प्रकृती. तर प्रकृती म्हणजे नेमके काय आहे आणि त्याचे प्रकार आता तुम्ही सांगितलंच आहे, पण त्याच्यावरती थोडंसं विस्तृत वर्णन करा. प्रकृती ही माणसाच्या जन्मापासून नव्हे तर त्याचा जेव्हा आरंभ होतो, म्हणजे गर्भाधानाच्या वेळी, कन्सेप्शनच्या वेळी त्या व्यक्तीची प्रकृती जी आहे ही निश्चित झालेली असते आणि ती प्रकृती जी आहे त्याची मरेपर्यंत तीच कायम असते. प्रकृती काय आहे तर त्या माणसाची एक वृत्ती समाजाप्रती, आरोग्याप्रती, निसर्गाप्रती जे त्याचं एक रिॲक्शन म्हणू शकतो किंवा रिलेशन म्हणू शकतो, हे त्या प्रकृतीनुसार निश्चित होतं. 7 प्रकारच्या प्रकृती मी आधीच आपल्याला सांगितलेलं आहे. त्या 7 प्रकारच्या प्रकृती ज्या आहेत त्यांचा रिस्पॉन्स आणि रिॲक्शन ही त्या प्रकृतीच्या अनुरूप असते. म्हणजे एखादा माणूस आहे, तो माणूस कितीही थंडीत फिरला तर त्याला काहीच होत नाही, पण दुसऱ्या प्रकृतीचा एखादा माणूस त्याच्यापेक्षा कमी थंडीतही गेला तर लगेच शिंका सुरू होतात. एखादा माणूस असा आहे की मुंबईच्या वातावरणात त्याला एक थेंब घाम येत नाही, परंतु दुसऱ्या एखाद्या माणसाला हिवाळ्यात सुद्धा सामान्य स्थितीतल्या एखाद्या गावामध्ये घाम येतो. तर तो जो रिस्पॉन्स त्या व्यक्तीच्या शरीराचा आहे, त्या व्यक्तीच्या शरीराची जी वृत्ती आहे ती म्हणजे प्रकृती आहे. आणि त्रिदोष जे आहेत त्यांच्या संतुलनातून प्रकृती निर्माण होत असते. जसं आता वात प्रकृती आहे, त्याच्यामध्ये वातदोषाचं प्राबल्य अधिक आहे, म्हणून त्याला कुठल्या विशिष्ट प्रकारच्या व्याधी होतील हे त्याला सांगितलं गेलं पाहिजे. आणि अशा व्यक्तीमध्ये वात जो वाढलेला असतो तो कमी करून बाकी 2 दोष कसे वाढतील आणि एक सात्म्य किंवा साम्य त्याच्या प्रकृतीमध्ये जर निर्माण झालं तर ती व्यक्ती निरोगी राहण्यामध्ये त्याच्या त्याची प्रकृती ज्या रोगांसाठी प्रोन आहे ते रोगांचं रोकथाम करण्यामध्ये निश्चितपणे याचा उपयोग जो आहे तो प्रत्येक व्यक्तीला होऊ शकतो. नक्कीच सर. प्रकृतीबद्दल एवढी विस्तृत माहिती दिली आपण, पण सर प्रकृती समजा विकृतीमध्ये समजा त्याचं कन्व्हर्जन झालं तर मग आजार कसे काय होतात याबद्दल जरा सांगा. असं आहे की आयुर्वेदामध्ये साम्याला खूप महत्व आहे. बरं. तर या तिन्ही दोषांचं जर संतुलन राहिलं तर ते प्रकृती आहे आणि त्या संतुलनात मध्ये काही गडबड झाली तर ती विकृती आहे. आणि प्रकृती म्हणजे वात, पित्त, कफ या तिन्हींचं समानता किंवा बॅलन्स, संतुलन हीच प्रकृती आहे. आणि हे संतुलन जेव्हा बिघडतं ती विकृती आहे. आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे समदोष समाग्निश्च समधातू मलक्रिया प्रसन्न आत्म इंद्रिय मनः स्वस्थ इत्यभिधीयते. म्हणजे प्रसन्न कधी राहतो, स्वस्थ माणूस कधी राहतो, समदोष असले पाहिजे, समाग्नी असला पाहिजे, समधातू मलक्रिया असली पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा सम असतील तेव्हा प्रकृती असते आणि ह्या जेव्हा विषम होतात तेव्हा विकृती असते. आणि प्रकृती ज्याला आपली कळाली, आम्ही काय केलं पाहिजे, काय करायला नको, या पद्धतीने त्याला मार्गदर्शन जर झालं तर साम्य ठेवायला मदत होईल आणि विषमता दूर ठेवायला मदत होईल आणि तो माणूस स्वस्थ राहील. हे प्रकृतीचं जे महत्व आहे हे खूप मोठ्या प्रमाणावर आयुर्वेदामध्ये वर्णित आहे. आणि म्हणून या अभियानातनं जे कोट्यावधी लोकांचा लाभ या अभियानात झाला, त्यांच्या प्रकृतीला कायम ठेवून विकृतीला दूर ठेवण्यामध्ये निश्चितपणे या अभियानाची मदत जी आहे ती होणार आहे. फारच छान माहिती दिली सर. प्रकृती आणि विकृती दोघांबद्दलची विस्तृत माहिती आपण दिली. प्रेक्षको, चर्चा रंगत चालली आहे. चर्चा आपण अशीच पुढे नेऊया, पण वेळ झाली आहे एका छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा तुमचा आवडता कार्यक्रम हॅलो डॉक्टर. तर ब्रेकनंतर तुमचं पुन्हा स्वागत आहे. आपण चर्चा करत आहोत डॉक्टर आशुतोष गुप्ता सर यांच्यासोबत देश का प्रकृती परीक्षण अभियान या विषयावरती. तर आपण प्रकृती आणि विकृती याबद्दलची सविस्तर माहिती आपण घेतलेलीच आहेत, पण आपण आधुनिक युगामध्ये
आयुर्वेदिक प्रकृतीवरती काही संशोधन होत आहे का, त्याबद्दलही जाणून घेऊया. सर, काय म्हणाल? आयुर्वेदामध्ये जो प्रकृती विचार आहे त्याचं आधुनिक काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर संशोधन होत आहे. बरोबर. CSIRचं IGIB म्हणून जे रिसर्च इन्स्टिट्यूट आहे त्यांनी जवळपास 10 वर्ष आयुर्वेदाच्या प्रकृतीवर खूप गहन अध्ययन केलेलं आहे आणि खूप नॅनो लेव्हलपर्यंत, म्हणजे आपण त्याला म्हणू DNA लेव्हलपर्यंत त्याचा अभ्यास केलेला आहे. आता मी जसं आपल्याला सांगत होतो की माणसाच्या ओव्हरऑल प्रकृतीवर त्याचा काय परिणाम आहे, पण DNA लेव्हलपर्यंत त्याचे जेनेटिक लेव्हलपर्यंत प्रकृतीचा काय परिणाम आहे आणि काय प्रकृतीनुसार त्याचा काय परिणाम होऊ शकतो याच्यावर 10 वर्ष रिसर्च करून त्यांनी ते सगळं एस्टॅब्लिश केलेलं आहे. पीअर रिव्ह्यूड जर्नल्समध्ये ते सगळे रिसर्च वर्क जे आहे ते प्रोड्यूस केलेले आहे. म्हणजे आपल्याला जे डोळ्यांनी बघून दिसतं त्यापेक्षाही ज्याला म्हणतो आपण सूक्ष्मतम अवस्थेपर्यंत याचं जे संशोधन आहे ते केलेलं आहे. आणि त्या संशोधनामधनं जर DNA लेव्हलपर्यंत प्रकृतीचा परिणाम असेल तर निश्चितपर्यंत यत पिंडे तत् ब्रह्मांडे आपण म्हणत असतो, तर पूर्ण शरीरावरही त्याचा परिणाम आहे. त्याच्यामुळे वैज्ञानिक दृष्टीने अत्यंत एस्टॅब्लिश्ड अशा प्रकारचा हा प्रकृती विचार झालेला आहे आणि त्याच्यावर खूप मोठ्या प्रमाणावर संशोधन जे आहे ते सुरू आहे. आणि आपण जे ॲप्लिकेशन बनवलं होतं ते CSIRच्या IGIBच्या जे रिसर्च मॉड्यूल आहे, जो व्हॅलिडेटेड आहे, सायंटिफिकली व्हॅलिडेटेड रिसर्च मॉड्यूल आहे, त्या रिसर्च मॉड्यूलच्या आधारावरच आपण ही 70-72 प्रश्नांची जी क्वेश्चनियर आहे ती सुरू केली होती आणि खूप चांगला परिणाम जो आहे तो या पद्धतीने त्या सगळ्या गोष्टीला दिसून आलेला आहे. आणि मला असं वाटतं की जगातला कदाचित सर्वात मोठा हेल्थ रिसर्च मधला सॅम्पल साईज, बरेचदा आपण रिसर्च करतो 1000 लोकांवर, 300 लोकांवर आणि रिसर्च पेपर पब्लिश करतो, पण यामध्ये जवळपास 1.5 कोटी लोकांचा सॅम्पल साईज आत्तापर्यंत आलेला आहे आणि पुढे भविष्यात मोठ्या प्रमाणावर या सॅम्पल साईजमध्ये वाढ होणार आहे. त्याच्यामुळे रिसर्चसाठी, प्रकृतीच्या रिसर्चसाठी, आयुर्वेदाच्या रिसर्चसाठी जगातला सगळ्यात मोठा रिसर्च सॅम्पल साईज हा प्रकृती परीक्षणाच्या दृष्टीने आपल्याजवळ आलेला आहे. आणि त्यातनं हा जो रिसर्च करून एस्टॅब्लिश झालेला सायंटिफिक कन्सेप्ट आहे तो अजून दृढ होण्यामध्ये, सायंटिफिकली एस्टॅब्लिश होण्यामध्ये निश्चितपणे याची मदत जी आहे ती होणार आहे. आणि मला आवर्जून सांगावंसं वाटतं की प्रकृती विचार फक्त आयुर्वेदासाठी नाही आहे. आपले केंद्रीय आयुष मंत्री हे सार्वजनिक आरोग्याचेही राज्यमंत्री आहेत, तर त्यांनी एकाला सुचवलं की काही मॉडर्न मेडिसिनचे ड्रग ट्रायल किंवा काही सर्वे किंवा रिसर्च चालले होते, तर ते म्हणाले तुम्ही हा रिसर्च करताना आयुर्वेदाची जी त्याची प्रकृती आहे त्या अनुषंगाने त्याचा काही बदल होतो का. म्हणजे उदाहरणार्थ एखादी पॅरासिटामॉलची गोळी असेल, ती एखाद्या व्यक्तीला दिली तर अर्ध्या तासात ताप उतरतो, पण एखाद्या व्यक्तीला दिली तर तो ताप उतरायला 1.5 तास लागतो. मग प्रकृतीनुसार एखाद्या औषधाची कार्यशीलता किंवा त्याचा इफेक्ट जो आहे त्यात व्हेरिएशन येतं का हे सुद्धा तुम्ही पहा. असा एक व्हिजन आपल्या आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी दिली आहे. आणि फक्त आयुर्वेदासाठी नाही तर एकूणच हेल्थ रिसर्चमध्ये जितक्या काही पॅथीज आहेत त्या पॅथीजमध्ये सुद्धा या प्रकृती विचाराचा संशोधनामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर उपयोग होऊ शकतो. जसं एक मी सांगितलं की कुठली एक औषधी असेल तर पित्त प्रकृतीवरती अशी काम करते, पण वात प्रकृतीवरती वेगळी काम करू शकते. त्यामुळे रिसर्चसाठी या सगळ्या रिसर्चचा आपल्याला खूप मोठ्या प्रमाणावर उपयोग होईल. आणि आता जसं काही प्रोफेशन असतात तर प्रोफेशनमध्ये अमुक एक प्रकृतीचे लोक जास्त दिसतात का हे आपल्याला त्याच्यातनं बघता येईल. अमुक एखाद्या भूभाग असेल, आपल्या आयुर्वेदामध्ये जो देशविचार सांगितलेला आहे, तर अमुक राज्यामध्ये एक विशिष्ट व्याधी जास्त प्रमाणावर आढळते, मग त्या राज्यामध्ये एखाद्या विशिष्ट प्रकृतीचे लोक जास्त आहेत का, मग त्या राज्याची हेल्थ पॉलिसी ठरवताना देखील या प्रकृती विचाराचं महत्व राहणार आहे. आणि मला असं वाटतं की प्रकृती मॅपिंग हे आपल्या पूर्ण देशाचं या अभियानाच्या माध्यमातून खूप चांगल्या पद्धतीने झालेलं आहे आणि ज्याच्या आधारावर आपल्या एकूण धोरणं ठरवताना आरोग्यविषयक असेल, नीती निर्धारण करताना ह्या सगळ्या गोष्टींचा खूप मोठ्या प्रमाणावर जो आहे तो निश्चितपणे उपयोग पुढच्या काळात आपल्याला होताना दिसून येईल. फारच छान सर, एवढा सखोल विचार करत आपण रिसर्चच्या हिशोबाने प्रकृतीचा विचार केलेला आहे. खूपच सुंदर अशी ही संकल्पना आहे.
सर, आपण प्रकृतीबद्दल बोलताना म्हणाले की वात पित्त कफ या 3 दोषाच्या हिशोबाने प्रकृती बनतात. तर वात प्रकृतीचे काही लक्षणं असतील, काही त्याचे रोग असतील आणि त्याच्यावरती पथ्यापथ्य असतील, त्याबद्दल जरा काहीतरी सांगा. प्रकृतीबद्दल आणि वात पित्त कफ बद्दल इतक्या मिसकन्सेप्शन्स आहेत, म्हणजे गैरसमज आहेत. आता एखादा माणूस जाड असेल किंवा त्याला पचनाचा त्रास होत असेल, गॅसेस होत असतील, तर तो म्हणतो मी वात प्रकृतीचा आहे. पण असं मुळात नाहीच आहे. वात प्रकृतीचा माणूस हा शिडशिडीत असतो. त्याचा बांधा जो आहे तो ज्याला म्हणतो आपण सडपातळ असतो आणि त्याला कुठले रोग होतात तर संधिवातासारखा रोग असेल, सूक्ष्म ज्याला रुक्षता असते स्किनमध्ये त्याचे रोग असतील, बोलताना अडखळणे असेल, तूप व्याधी वाताच्या अधिक्यामुळे होऊ शकतो, तोतरेपणा असेल, अशा अनेक व्याधी ज्या आहेत वाताच्या या आपल्याला दिसून येतात. सांध्यामध्ये कटकट आवाज होणे असेल तर वाताच्या ज्या 80 नानात्मक व्याधी आहेत त्या वात प्रकृतीच्या रुग्णामध्ये जर वाताचं प्राबल्य वाढलं तर निर्माण होऊ शकतात. आणि मी जसं आधी सांगितलं की समता निर्माण करणे दोषामध्ये, म्हणून वात कमी करणे आणि पित्त कफ वाढवणे हे स्वास्थ्य आहे. मग अशा व्यक्तीला काय खायला पाहिजे, काय खायला नको वात प्रकृतीच्या व्यक्तीला, तर त्यांनी गरम गरम अन्न ताजं सेवन केलं पाहिजे, वेळच्या वेळी जेवण केलं पाहिजे. त्यांनी ज्याला म्हणतो आपण दूध, तूप असे स्निग्ध पदार्थ जे आहेत ते आपल्या आहारामध्ये त्याचा अंतर्भाव केला पाहिजे. असे जे काही वात प्रकृतीच्या व्यक्तीला त्यांनी खूप चक्रमण करू नये, म्हणजे खूप प्रवास करू नये, दगदग करू नये, पळत सुटू नये, तर अशा काही आहार विहार, दिनचर्या आणि एकूणच त्याच्या सवयी याच्या जर मार्गदर्शन केलं तर वात प्रकृतीच्या व्यक्तीचा वात अधिक न वाढता वात कमी करून अन्य दोषाचं प्राबल्य जर वाढलं तर तो व्यक्ती जो आहे तो स्वस्थ राहण्यामध्ये निश्चितपणे याची मदत होत असते. आणि त्या दृष्टीने वात सारखेच बाकी सगळ्या दोषांच्याही आपापल्या काही वैशिष्ट्ये आहेत, काही डूज आहेत, काही डोंट्स आहेत, तर अशा सर्व दोषांच्या आहेत. आणि ज्या संयोगज आणि सन्निपातज अशा 2 प्रकारच्या प्रकृती असतात, म्हणजे वातपित्त, पित्त कफ आणि वातकफ किंवा त्रिदोषाच्या प्रकृती, त्यांना देखील त्यांच्या प्रकृतीच्या दोषाच्या कमी अधिक्यानुसार आपण ज्याला म्हणतो टेलर्ड, पर्सनलाइज व्यक्तिगत सल्ला हा आपण त्या ठिकाणी देऊ शकतो. नक्कीच सर, आपण वाताबद्दल एवढं असं विस्तृत अशी वर्णन दिलेले आहे, तर पित्ताबद्दल सुद्धा तसंच सांगा की कोणकोणते आजार होऊ शकतात आणि पथ्यापथ्य काय पाळावेत पित्त प्रकृती. पित्त प्रकृतीच्या लोकांना साधारणतः पचनाचे विकार मोठ्या प्रमाणावर दिसून येतात, कारण पित्ताचं काम हे पचन आहे. आणि जर पचन जास्त झालं, म्हणजे एखाद्या ठिकाणी अग्नी जास्त झाला तर जळतं. तर दाहाचे जे रोग आहेत ज्यामध्ये दाह होतो, जलन ज्याला म्हणतो आपण, जळजळ, ते त्या पद्धतीचे रोग त्याला दिसून येतात. अंगावर पुरळ उठणं, लाल होणं, स्किन लगेच थोडंसं काहीतरी आहार विहार किंवा याच्यात बदल झाला ते देखील पित्तामुळे होतं. अनेक विकार पित्ताशी संबंधित जे आहे ते विशेषतः पचन संस्थेशी संबंधित असे असतात. असे विकार सामान्यतः ऍसिडिटीची गोष्ट असेल तर ऍसिडिटी काही काही लोकांना खूप ताबडतोब होते. एखादी गोष्ट अमुक खाल्लं की माझी ऍसिडिटी वाढते असे बोलणारे अनेक लोक असतात. मग त्या लोकांना जे अशा प्रकारचे होतात त्यांची पित्त प्रकृती किंवा पित्त प्रधान प्रकृती आपण त्याला म्हणू शकतो. मग अशा लोकांनी एकदम साधं जेवण करणं, खूप ज्याला म्हणतो आपण सीझनल फ्रूट, म्हणजे प्रत्येक ऋतूमध्ये जे फळं येतात त्या फळांचं सेवन करणं असेल, त्याच्यानंतर शीतल गोष्टी खाणं असेल, शरबत घेणं असतील, वाळ्याचं पाणी पिणं असेल, लोणी खाणं असेल आणि एकदम ताजं अन्न, भाजीपाला, सलाद यांचा जास्त वापर त्यांनी केला पाहिजे. असे काही सल्ले आपण पित्त प्रकृतीच्या लोकांना देत असतो. आणि त्या जर सल्ल्यांचं त्यांनी पालन केलं तर निश्चितपणे त्यांच्या जीवनामध्ये जे काही पित्त वाढीमुळे येणारे व्याधी आहेत ते दूर राहायला मदत होऊ शकते आणि ते निरोगी राहू शकतात. याच अनुषंगाने पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे कफ प्रकृतीच्या व्यक्तींनी कोणकोणते पथ्यापथ्य पालन करावे आणि त्यामध्ये कोणकोणते रोग होण्याची शक्यता आहे. सर काय सांगा. कफ प्रकृतीच्या लोकांनी मुळामध्ये त्यांना स्थौल्य किंवा प्रमेह किंवा ज्याला आपण थोडक्यात म्हणायचं तर लाईफस्टाईल डिसऑर्डर आपण म्हणू शकतो, अशी जे लाईफस्टाईल डिसऑर्डर आहेत ते खूप मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळतात. म्हणजे मधुमेह असेल, हायपरटेन्शन असेल किंवा असे जीवनशैलीमुळे जे होणारे व्याधी आहेत ते कफ प्रकृतीच्या लोकांना खूप मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळतात. मग त्यांनी वृक्ष, कोरडं अन्न खायचं, जरा व्यायाम जास्त करायचा, त्याच्यानंतर त्यांचा कफदोष जेव्हा वाढतो
तेव्हा त्यांनी वसंत ऋतूमध्ये वमन करायचं किंवा वसंतामध्ये काय असतं की जो कफ आहे तो द्रवीभूत होऊन शरीरात झालेला एकत्र आलेला असतो आणि त्यांनी जर वमन केलं तर ते दोष बाहेर पडायला खूप मोठ्या प्रमाणावर मदत होते. आणि फक्त कफाचंच नाही तर पित्तामध्येही शरद ऋतूमध्ये विरेचन त्या ठिकाणी घेण्यात आलं पाहिजे. वाताच्या व्यक्तींनी सुद्धा वर्षा ऋतूमध्ये बस्ती घेतली पाहिजे. असे अनेक गोष्टी ज्या आहेत त्या आपण सांगू शकतो. आणि विशेषतः कफ प्रकृतीच्या लोकांनी मध जे आहे त्याचं सेवन केलं पाहिजे. आणि वमन जर आपण प्रत्येक वसंत ऋतूमध्ये केलं तर कफ दोषाचं प्राबल्य कमी होऊन त्यांच्या इतर दोषांना थोडंसं वाढवून त्यांच्या प्रकृतीमध्ये साम्य हे निश्चितपणे निर्माण होऊ शकतं. आणि कफाचे जे व्याधी आयुर्वेदात वर्णन केलेले आहेत त्या व्याधींपासून दूर राहण्यासाठी ते निश्चितपणे त्यांना उपयोगी सिद्ध होऊ शकतं. हे या ठिकाणी मला आवर्जून सांगावंसं वाटतं. नक्कीच सर. सर, चिकित्सा म्हणताना चिकित्सितम व्याधिहरम पथ्यम असं म्हणता म्हणता प्रकृतिस्थापनम हितम असेही म्हणतात. तर चिकित्सेमध्ये प्रकृतीचा काय रोल आहे आणि या अभियानाचा कसा काय उपयोग करता येईल? आपल्याला माहित असेल आकाशजी की आपणही आयुर्वेद डॉक्टर आहात. तर आपण एकच व्याधी जर असला म्हणजे ॲलोपॅथीमध्ये साधारणपणे अमुक एक रोग आहे तर त्याचं एक प्रिस्क्रिप्शन निश्चित असतं. त्याच्या बाहेर अमुक एक व्याधी झाला तर प्रिस्क्रिप्शनमध्ये सहसा जात नाही. पण आयुर्वेदामध्ये उदाहरणार्थ ताप आला तर ताप आल्यानंतर प्रत्येक पेशंटला वेगळ्या औषधी दिल्या जातात. तर ते देण्याचं कारण म्हणजे प्रकृती. उदाहरणार्थ वात प्रकृतीच्या व्यक्तीला जर ताप आला असेल तर त्याची चिकित्सा वेगळी असते. पित्त प्रकृतीच्या व्यक्तीला जर ताप आला असेल तर त्याची चिकित्सा थोडीशी बदलते. कफ प्रकृतीच्या व्यक्तीला जर वात आला असेल तर त्याची चिकित्सा थोडीशी बदलते. कारण प्रत्येक द्रव्य प्रत्येक दोषावर काम करणं, दोषाचं स्थान संश्रय कुठे झाला आहे, संप्राप्ती कशी निर्माण झाली आहे, या सगळ्या गोष्टींचा साकल्याने विचार करून आपली चिकित्सा जी आहे आयुर्वेदामध्ये ठरत असते. त्यामुळे एखाद्या रुग्णाला जर आपली प्रकृती माहीत असेल तर त्या वैद्याला प्रकृती परीक्षण पुन्हा करायची गरज नाही. आणि या अभियानाच्या माध्यमातून आपण या सगळ्या लोकांना एक डिजिटल प्रकृती कार्ड दिलेलं आहे. आता या सगळ्या 1.5 कोटी लोकांजवळ आमची प्रकृती कुठली आहे याचं एक डिजिटल सर्टिफिकेट, डिजिटल प्रकृती कार्ड जे आहे हे त्या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. आणि त्यांनी जर सांगितलं की डॉक्टर साहेब माझी प्रकृती पित्त कफज आहे, त्यामुळे लगेच त्याला पुन्हा त्याचं प्रकृती परीक्षण न करता त्याच्या प्रकृतीच्या अनुषंगाने वर्तमानात त्याला जी काही व्याधी झाली असेल त्या व्याधीवर चिकित्सा त्या वैद्याला खूप चांगल्या पद्धतीने करता येऊ शकेल. आणि त्यामुळे प्रकृतीचं जे महत्व आहे ते निश्चितपणे एकूण व्याधी विनिश्चय असेल किंवा चिकित्सा असेल यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर आहे. आणि त्या प्रकृतीच्या ज्ञानामुळेच झालेली विकृती दूर करण्यामध्ये योग्य औषधांची निवड हा वैद्य खूप प्रभावीपणे करू शकतो. असं हे महत्व चिकित्सेमध्ये प्रकृतीचं आहे हे आपण सगळ्यांनी लक्षात घेण्याची गरज आहे. नक्कीच सर. सर, आपण गिनीस वर्ल्ड रेकॉर्ड कायम केलेले आहेत. एक नव्हे तर 5 कायम केलेले आहेत. पण आता हे अभियान संपुष्टात आलंय का अजूनही चालूच आहे? कसं आहे त्याचं? या अभियानाचं पहिलं चरण जे होतं त्याला 5 गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड भेटलेले आहेत. वा. आणि मला सांगायला आनंद होतो की जसं आता एक वैश्विक बाबतीत तुम्ही मला विचारलं त्यावेळेस एक गोष्ट माझी सांगताना सुटून गेली की प्रधानमंत्र्यांनी या अभियानाची घोषणा करताना 2 वाक्य खूप महत्वाचे म्हटले होते की हे अभियान जे आहे आपल्या देशाच्या हेल्थ सिस्टीमला एक खूप मोठी वेगळी दिशा देईल आणि एकूण वैश्विक स्वास्थ्य सेवा जी आहे त्याला एक नवीन परिप्रेक्ष्य, एक नवीन डायमेन्शन हे त्या ठिकाणी प्रदान करण्याचं पोटेन्शियल क्षमता या अभियानामध्ये आहे. तर हे अभियानाचं पहिलं चरण संपलेलं आहे पण कंटिन्युअसली हे अभियान सुरू राहणार आहे. आणि मला सांगायला अत्यंत आनंद होतो की आपले गृहमंत्री माननीय अमितभाई शाह यांनी ज्यावेळेस त्यांना या अभियानाच्या विषयी माहिती कळाली तर त्यांनी आग्रह केला आणि आदेशच दिला जवळपास की माझ्या देशातल्या सगळ्या 10 लाख पॅरामिलिटरी जवानांचं प्रकृती परीक्षण हे झालं पाहिजे. त्यासाठी केंद्रीय गृह सचिवांनी आमची बैठक घेतली आणि मला सांगायला अत्यंत आनंद आहे की मागच्या एका महिन्यामध्ये 10 लाखापैकी 5 लाख जवानांचं प्रकृती परीक्षण हे संपलेलं आहे आणि लवकरच आम्ही हे पूर्ण करू आणि आपल्या देशातल्या सगळ्या नागरिकांचं प्रकृती परीक्षण असंच सुरू राहणार आहे, अभियान सुरू राहणार आहे. फारच छान माहिती दिली सर. सर, आता तुम्ही म्हणाले की समजा काही विशिष्ट असे
काम करणारे व्यक्ती असेल तर त्यांचे गव्हर्नमेंट स्वतःहूनच प्रकृती परीक्षण करून देत आहे. पण जर सामान्य नागरिकाला जर असं काही करायचं असेल की त्यांना प्रकृती परीक्षण करून घ्यायचं असेल, मग त्यांनी काय करावं? सामान्य नागरिक ज्याला प्रकृती परीक्षण करून घ्यायचं आहे त्यांनी हे ॲप इन्स्टॉल करून आपल्या जवळच्या कुठल्याही आयुर्वेद डॉक्टरांशी संपर्क साधावा, आयुर्वेद महाविद्यालयामध्ये संपर्क साधावा, जेणेकरून स्वयंसेवक जे आहेत ते त्यांचं प्रकृती परीक्षण त्या ॲपच्या माध्यमातून करू शकतील. खरं तर त्यात प्रश्न इतके साधे आहेत की तो माणूस म्हणेल की हे सगळे प्रश्न भरून मी माझं प्रकृती परीक्षण करू शकतो, पण त्यामध्ये एरर येण्याचा धोका आहे. जसं मला कुणी विचारलं की तू कसा आहेस, मी क्वेश्चनियर भरताना तर मी जाड असलो तरी मी म्हणेल मी मध्यम आहे, मी सावळा असलो तरी मला असं वाटतं की नाही मी गोरा आहे, तर मी स्वतः गोरा भरेल. त्याच्यामुळे प्रकृती विनिश्चय योग्य प्रकारे होणार नाही. म्हणून तिसऱ्या व्यक्तीनी म्हणजे जो प्रशिक्षित आहे, वैद्य आहे, विद्यार्थी आहे, पीजी स्टुडंट आहे, त्यांनीच प्रकृती परीक्षण केलं पाहिजे. म्हणून प्रकृती परीक्षण करताना आपण आपल्या जवळच्या आयुर्वेदाचा डॉक्टर असेल, आयुर्वेद महाविद्यालय असेल, कुणी विद्यार्थी असेल त्याच्याशी जर संपर्क साधला तर आपलं प्रकृती परीक्षण ते लगेच करून देतील आणि 10 मिनिटाच्या वर याला वेळ लागत नाही. आणि अशा पद्धतीने कुठल्याही नागरिकाला जर वाटलं तर ते आपलं कधीही प्रकृती परीक्षण करून घेऊ शकतात. सर, तुम्ही याचं उत्तर देताना ॲपबद्दल सांगितलं. या ॲपबद्दल जरा अजून वर्णन करू शकाल का? हे ॲप कोणतं आहे आणि त्याच्यावरती कसं काय आपण ते वापर करू शकतो? हे ॲप प्रकृती परीक्षण ॲप आहे आणि या ॲपच्या माध्यमातून ज्यावेळेस प्रकृती परीक्षण होतं त्यावेळेस त्या व्यक्तीला आधी एक QR कोड जो आहे तो येतो, तो व्हॉलेंटियर स्कॅन करतो आणि मग त्या व्यक्तीचं प्रकृती परीक्षणाचा जो क्वेश्चनियर आहे तो त्या स्वयंसेवकाच्या मोबाईलवर येतो. काही लोकांना गैरसमज असतात की अरे बापरे मी माझा QR कोड कसा देऊ, तर तो अत्यंत सेफ आहे. विशेष म्हणजे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या भारत सरकारच्या ज्याला सर्व्हर म्हणतात त्याच्यावर सुरक्षित आहे. आपल्याला OTP जो येणार आहे तो स्वतःच भरायचा, तो कुणाला द्यायचा नाही. आणि याचं फॉरेन्सिक ऑडिट सुद्धा आपण केलेलं आहे डिजिटल फॉरेन्सिक टीमकडनं आणि अत्यंत सिक्युअर असं हे ॲप आहे. त्याच्यामुळे कुणालाही या बाबतीत चिंता करण्याची गरज नाही. सर, हे जे प्रकृती परीक्षण आहे, तुम्ही म्हणाले होते की जसं UPI बद्दल आपण विचार करतो की फॉरेन कंट्रीज आपल्या भारताला येऊन विचारणार की जसे तुम्ही UPI वापरता तसे आम्हाला सुद्धा या प्रकृती परीक्षण ॲपबद्दल तुम्ही आम्हाला सपोर्ट करा. तर याबद्दल जरा काही माहिती सांगा. काय विचार आहे, काय दृष्टिकोन आहे तुमचा? म्हणजे फ्युचरमध्ये हा जो ॲप आहे हा कसा यूज होऊ शकतो इंडियामध्ये आणि त्याच्या बाहेर सुद्धा? असं आहे की प्रकृती परीक्षण झाल्यानंतर हे ॲप डिलीट करायचं नाही. प्रत्येक ऋतू बदल झाल्यानंतर त्या व्यक्तीला प्रत्येक ऋतूनुसार आपण या ऋतूमध्ये काय करावं, काय खावं, काय खाऊ नये अशा पद्धतीचा सल्ला येईल. उदाहरणार्थ 7 वेगवेगळ्या प्रकृतीचे लोक आहेत, मग अमुक एक प्रकृती आहे, कफ प्रकृती आहे, तर मग तुम्ही या ऋतूमध्ये रोज हळदीचं दूध घ्या किंवा रोज रात्री अमुक एका प्रकृतीच्या व्यक्तीने त्रिफळा चूर्ण घ्या किंवा सकाळी उठल्याबरोबर हे करा. वात प्रकृतीचा एखादा रुग्ण असेल तर त्यांनी हिवाळ्यामध्ये किंवा त्यांनी तर नेहमीच अभ्यंग केलं पाहिजे, तुम्ही तेलाला अंगाला रोज तेल लावा. अशा प्रकारचे जे सल्ले आहेत हे त्या ठिकाणी त्या व्यक्तीला दिले जातील. त्यामुळे फक्त प्रकृती मला माहित आहे पण त्याचं काय करायचं हेच मला माहित नाही. आणि विशेष म्हणजे आहार असेल, दिनचर्या असेल, ऋतुचर्या असेल किंवा डूज अँड डोंट्स असतील, ह्या सगळ्या गोष्टी सोबतही ज्याला म्हणतो श्री अन्न त्यातला कुठला त्यांनी खाल्लं पाहिजे. आजकाल एकदम लोकांना मिलेट्स म्हटल्यानंतर सगळे सरसकट खात बसतात. बरोबर. पण माझी प्रकृती काय आणि मिलेट पैकी कुठलं मिलेट मी खाल्लं पाहिजे, नाहीतर जर माझा वात वाढणार असेल एखाद्या मिलेटमुळे तर ते माझ्यासाठी योग्य नाही. म्हणून आपल्या प्रकृतीनुसार आपण काय खाल्लं पाहिजे, काय खायला नको याचा देखील सल्ला या ॲपच्या माध्यमातून आपण सगळ्यांना वेळोवेळी ऋतू परिवर्तनानुसार देत राहणार आहोत. सर, तुम्ही ॲपबद्दल सांगितलं. ॲप म्हटलं की डेटा प्रायव्हसी आली, डेटा प्रायव्हसी आलं की डेटा लीक आलं, तर मग आपला डेटा जे इन्फॉर्मेशन आपण भरतोय त्या ॲपमध्ये ते किती सिक्युअर आहे? आणि समजा आपल्याला डेटा लीक अवॉइड करायचं असेल तर मग काय करायला पाहिजे? नाही, यामध्ये मी आधी आत्ता सांगितलं की आपल्याला OTP कुणाला द्यायचं नाही आणि हा डेटा अत्यंत सिक्युअर आहे. भारत सरकारचे जे एम्पॅनल सर्व्हर आहे त्या सर्व्हरच्या माध्यमातून हा डेटा हा अत्यंत सिक्युअर्ड आहे आणि हा फक्त रिसर्चसाठी वापरता येईल किंवा मी माझा नंबर दिला तो कुठेतरी शेअर होईल असं नाही. रिसर्चसाठी हा डाटा देताना त्याचं नाव, नंबर या सगळ्या गोष्टी काढून
डाटा त्या ठिकाणी त्याला देण्यात येणार आहे आणि त्या डाटाच्या आधारावरच रिसर्च होणार आहे. त्याच्यामुळे मी प्रकृती परीक्षण केलं आणि मला स्पॅम कॉल यायला लागले असं काही होणार नाही. हा डेटा अगदी सुरक्षित आहे, कारण हा सरकारी डेटा आहे आणि हा फक्त हेल्थ रिसर्चसाठी, आयुर्वेदाच्या रिसर्चसाठी हा वापरण्यात येणार आहे. हे अभियान जे आयुष मंत्रालयाने, भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाने प्रारंभ केलेलं आहे. त्याच्यामुळे ही सर्व जी काळजी आहे ती या दृष्टीने भारतीय चिकित्सा परिषदेने, भारतीय चिकित्सा पद्धती राष्ट्रीय आयोगाने खूप चांगल्या पद्धतीने घेतलेली, विशेषतः आमचे देवपुजारी जी असतील यांचं तर खूप आग्रह डाटा सिक्युरिटीच्या बाबतीत नेहमी असतो. त्यामुळे अशी चिंता करण्याचं कुणालाही काही कारण नाहीये. तर सर, तुम्ही सांगितलं की याच्यामध्ये खूप सारे आयुर्वेदिक कॉलेजेस इन्व्हॉल्ड आहेत. तर हे जे आपण प्रोग्राम राबवतोय हे कॉलेजेसतर्फे राबवतोय का अखंड भारतभर एक सरकार म्हणून असं आपण राबवतोय, आयुष मंत्रालय म्हणून राबवतोय, कसं आहे हे? असं आहे की अभियान सरकारने जरी राबवलं असलं तर सरकार म्हणजे कोण, तर सरकार म्हणजे जनताच आहे. बरोबर. आणि एवढ्या मोठ्या देशामध्ये जर प्रकृती परीक्षण करायचं असेल तर आयुर्वेदाची पूर्ण जनशक्ती ही सहभागी झाली पाहिजे. आणि मला सांगायला आनंद आहे की 1,81,000पेक्षा जास्त डॉक्टर्स यामध्ये सहभागी झालेले आहेत. आणि या डॉक्टरनी पूर्ण प्रकृती परीक्षणाचं जे कार्य आहे ते खूप मोठ्या प्रमाणावर केलेलं आहे. आणि या डॉक्टरांच्या मदतीमुळेच हे अभियान यशस्वी झालेलं आहे. आणि मला एक गोष्ट या ठिकाणी आवर्जून सांगावं लागेल की आयुर्वेदाच्या संपूर्ण जनशक्तीने लोककल्याणाच्या भावनेतून संकल्पबद्ध होऊन सिद्ध केलेलं हे अभियान आहे. आणि या अभियानाच्या माध्यमातून लोकांच्या मध्ये सकारात्मक स्वास्थ्य कसं निर्माण होईल, लोक निरोगी कसे राहतील आणि प्रकृतीविषयी त्यांना माहिती झाली तर आयुर्वेदाच्या अंगीकाराची वृत्ती ही त्यांची वाढेल. लोकांनी ऐकलेलं असतं की आयुर्वेद आहे काहीतरी, पण त्याला आयुर्वेदाचा महिमा केव्हा कळेल की मी माझं प्रकृती परीक्षण केलं, मला अमुक हा सल्ला दिला, मला 10 वर्षापासून हिवाळ्यामध्ये अमुक एक त्रास व्हायचा, पण त्या सल्ल्यानुसार मी माझं जीवन जगलो तर हा त्रास मला झाला नाही, तेव्हा त्याला आयुर्वेदाची महिमा कळेल आणि ते लोक आयुर्वेदाकडे आकृष्ट होतील. त्यामुळे आयुर्वेदाचा जो काही गुणधर्म आहे किंवा जी काही रिझल्ट आहे तो आपोआप आजारी न पडता, कुठली ट्रीटमेंट न घेता, केवळ प्रकृती परीक्षण, त्या आधारावर दिलेला सल्ला आणि त्यामुळे झालेला आरोग्यातला सकारात्मक बदल, या गोष्टींवरून तो नागरिक आयुर्वेदाकडे अप्रोच होईल, आयुर्वेदाला आपली चिकित्सा पद्धती म्हणून हा स्वीकारायला तो प्रवृत्त होईल. अशा पद्धतीने तो आयुर्वेदाकडे सुद्धा त्या ठिकाणी निश्चितपणे वळेल. नक्कीच सर. सर, आता सरते शेवटी तुम्ही या अभियानाच्या निमित्ताने काय संदेश द्यावा आमच्या प्रेक्षकांना? मुळात असं आहे की आयुर्वेद हे भारताच्या उज्ज्वल ज्ञान परंपरेचं एक प्रतीक आहे, ज्याला इंग्रजीत म्हणतात फेदर इन अ कॅप. आणि परकीय आक्रमणांच्या काळामध्ये आयुर्वेदावर खूप बंधनं आली. म्हणजे इंग्रजांचं आक्रमण असेल, त्याआधी मुघल आक्रमण असेल, मुघल आक्रमणाच्या काळात वेगळी कुठल्या चिकित्सा पद्धतीला त्या ठिकाणी प्राधान्य दिलं गेलं. इंग्रजाच्या काळामध्ये ॲलोपॅथी चिकित्सा पद्धतीवर भर देण्यात आला. कुठली चिकित्सा पद्धती वाईट नाही, पण त्याच्यामुळे दुर्दैवाने आयुर्वेद जे उन्नत होतं, जे विकसित होतं, फादर ऑफ सर्जरी आयुर्वेदाचा आहे. तर सुश्रुत सारखा जर फादर ऑफ सर्जरी आयुर्वेदाचा असेल तर ते शास्त्र किती उन्नत होतं हे आपण समजू शकतो. आणि भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सुद्धा खऱ्या अर्थाने आयुष मंत्रालयाची स्थापना 2014 साली झाली. त्याआधी सुषमा स्वराज आरोग्य मंत्री असताना स्वतंत्र आयुष विभाग स्थापन झाला होता. पण ज्याला म्हणतो पुन्हा अरुणोदय आयुर्वेदाचा, हा त्या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी झाल्यानंतर हा प्रारंभ झाला. आणि आता खऱ्या अर्थाने आयुष विभाग जो आहे, आयुष मंत्रालय झाल्यानंतर विकसित व्हायला लागलाय. आयुर्वेदासाठी खूप मोठ्या प्रमाणावर संशोधन असेल, वेगवेगळ्या योजना असतील, सामान्यांपर्यंत आरोग्य सेवा पोहोचाव्या म्हणून सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेमध्ये आयुर्वेदाचा अंतर्भाव असेल, अशा अनेक गोष्टी, असे अनेक उपक्रम, असे अनेक इनिशिएटिव्ह हे आयुष मंत्रालयाच्या माध्यमातून घेतले जातात. आता आयुष कडे लोकांचा ओढा का राहत नाही, आयुर्वेदाची ट्रीटमेंट लोक का घेत नाही, ते एक बेसिक कारण आहे की आयुर्वेदाची औषधं सर्व ठिकाणी, ग्रामीण भागात, दुर्गम भागात किंवा कधी कधी तर शहरात देखील प्रत्येक ठिकाणी मिळत नाही. म्हणून आपले आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांनी एक आयुष औषधी केंद्र अशी संकल्पना मांडलेली आहे की ज्या एक औषधी प्रत्येक ठिकाणी मिळत नाही, तर जेनरिक मेडिसिनचे प्रधानमंत्री जनऔषधी केंद्र ज्या पद्धतीने आहे तसं प्रत्येक ठिकाणी सर्व आयुष औषधं जी आहे
ती एका छताखाली मिळाली पाहिजे. त्यासाठी एक खूप अभिनव संकल्पना आपल्या आयुष मंत्र्यांनी त्या ठिकाणी समोर ठेवलेली आहे. आणि जर औषधच उपलब्ध नसतील तर तो डॉक्टर, तो वैद्य त्याला प्रिस्क्रिप्शन काय देणार, आणि प्रिस्क्रिप्शन दिलं तरी तो रुग्ण औषध खरेदी कुठलं करणार, इथपासून ही सुरुवात होती. तर मला असं वाटतं आयुर्वेद क्षेत्राच्या ज्या काही समस्या आहेत त्या आता खूप मोठ्या प्रमाणावर संपण्याकडे त्याची गती सुरू झालेली आहे. आणि ती गती खूप वेगाने मला असं वाटतं या समस्या सोडवण्यासाठी कटिबद्ध झालेली आहे. आणि या समस्या जर सुटल्या, औषधांची उपलब्धता झाली, वैद्यांचाही वर्ग जो आहे तो आता शुद्ध आयुर्वेद प्रॅक्टिसकडे त्यांचा ओढा जो आहे तो खूप मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. आणि प्रकृती परीक्षणासारखं अभियान आहे किंवा योगाच्या बाबतीमध्ये जसं वैश्विक स्तरावर एक चांगली ओळख किंवा भारताविषयी त्याचं आकर्षण, भारतातल्या लोकांचंही त्याच्याविषयीचं आकर्षण हे विकसित झालेलं आहे. त्याच पद्धतीने प्रकृती परीक्षणासारख्या अभियानातनं निश्चितपणे आयुर्वेदाकडे सुद्धा ओढा जो आहे लोकांचा तो या ठिकाणी वाढणार आहे. आणि तो ओढा जर वाढला तर मला असं वाटतं की भारताची मुख्य चिकित्सा पद्धती ही आयुर्वेद आहे हे होण्यामध्ये फार काही काळ लागणार नाही. आणि त्याच्यासाठी आमच्या देशातल्या प्रत्येक नागरिकाचं संकल्पबद्ध होणं की आयुर्वेद हे माझं आहे, आयुर्वेद हे भारताचं आहे, आयुर्वेद ही माझी चिकित्सा पद्धती आहे. आणि म्हणून मी जर कधी दुर्दैवाने आजारी पडलो मी तर स्वस्थ राहण्याचा संकल्प करीनच. माझी जी प्रकृती आहे त्याच्या अनुषंगाने जे काही सल्ला मला दिलेला आहे त्या सल्ल्याच्या अनुसरून मी माझी दिनचर्या, ऋतुचर्या ठेवून स्वस्थ राहण्याचा प्रयत्न करीलच. पण दुर्दैवाने जर आजारी पडलो तर माझी प्राथमिकता जी आहे ती आयुर्वेदाला राहील. आणि मी पहिल्यांदा जर चिकित्सा कुठल्या पॅथीची घ्यायची असेल तर ती आयुर्वेदाची घेईल. प्रत्येक पॅथीची आपली बलस्थाने आहेत, कमजोरी आहेत. माझं कुठल्या पॅथीला विरोध किंवा त्याला नावं ठेवण्याचा उद्देश नाही. पण आयुर्वेद जर माझ्या देशाची चिकित्सा पद्धती आहे तर मी त्याला माझं अग्रस्थान देईल असा संकल्प नागरिकांनी करावा, हा संदेश मी या ठिकाणी देतो. आणि आयुर्वेदाच्या माध्यमातून आपण सगळे निरोगी राहू ही सुद्धा शुभेच्छा या प्रसंगी मी आपल्या सर्वांना देतो. प्रेक्षको, सरांनी आपल्याला फार सुंदर व सोप्या पद्धतीत देश का प्रकृती परीक्षण अभियान याबद्दल माहिती दिली आहे. सरांसोबतच्या या चर्चेनंतर आजच्या विषयाला अनुसरून तुमच्या मनात जे काही प्रश्न असतील त्यांचे नक्कीच समाधान झाले असेल अशी मी आशा बाळगतो. मित्रांनो, तुम्हाला हे आजचा जो कार्यक्रम आहे तो कसा वाटला तो तुम्ही नक्की सांगू शकता आमच्या सोशल मीडिया अकाउंटवरती. आमचे अकाउंट्स आहेत hellodoctor2026 gmail.com आणि आम्ही फेसबुक, यूट्यूब आणि एक्सवर सुद्धा उपस्थित आहोत. सर, आज आपण इथे आलात, आमच्या प्रेक्षकांच्या प्रश्नांची उत्तरं दिली, मुलाचे मार्गदर्शन केले. या सर्वासाठी मी प्रेक्षकांतर्फे आणि सह्याद्री वाहिनीतर्फे तुमचे आभार मानतो. धन्यवाद सर. धन्यवाद. वेळ झाली आहे तुमची रजा घेण्याची. पुन्हा भेटूया एका नव्या विषयासह तुमच्या आवडत्या कार्यक्रमामध्ये ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर. तोपर्यंत स्वस्थ राहा, मस्त राहा, हसत राहा. धन्यवाद.